नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवत आहोत बाफले, पोहा सुजीचे बाफले, मसालेदार बाफले. तर चला आपण बघूया कशी बनवायचे. तर मी इथं प्रथम 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि 2 वाट्या पोहे घेऊन 1 वाटी सुजी आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. तर आपण आधी पहिला 2 वाट्या पोहे घेऊ. तर 2 वाट्या पोहे घेऊन आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया, कारण थोडंसं घाण वगैरे असतं पोह्यांमध्ये. तर आपण त्याला साफ करून स्वच्छ धुवून घेऊया. धुतल्यानंतर ते पोहे चला तर आपण 1 वाटी सुजी घेऊया. तर 1 वाटी सुजी घेतलेली आहे. तर ह्याचा जो नाश्ता आहे तो खूपच छान लागतो आणि तुम्ही जर सगळ्या परिवारासाठी बनवत असाल, फॅमिलीसाठी, तरीही एवढा पुरेसा होतो. तरी तुम्ही बनवून बघा. तर आपण आता प्रथम पोहे स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्याने. पोहे धुवून घेतल्यानंतर पोहे धुते मी. पोहे धुवून झाले की मग त्याच्यामध्ये आपण सुजी टाकणार आहोत. बेसिक चीजे लागतात, घरातल्याच वस्तूंमध्ये हा नाश्ता बनतो. आपल्याला काही झंझट लागत नाही, बाहेरचं काही लागत नाही. फक्त जे आपण पोहे, सुजी, घरातले मसाले वगैरे ह्याचाच उपयोग ह्याच्यात होतो. बाकी काही जास्त काही लागत नाही. तर तुम्हीही बनवू शकता. आणि सकाळच्या घाई गडबडीत असं झटपट नाश्ता बनवायला खूप म्हणजे भारी वाटतं की बाबांनो, आपण चला काहीतरी आज नवीन काहीतरी बनवूया आणि आपल्या फॅमिलीला खायला घालूया. तर त्यांना पण खूप आवडतं मग जेव्हा आपण काहीतरी नवीन वस्तू करतो तेव्हा. तर चला, आपण हे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच्यात 1 वाटी सुजी घालत आहोत. सुजी घातली आणि नंतर मग त्याच्यात 1 वाटी दही टाकायचं. दही थोडंसं आंबट असेल तरी चालतं, गोड नाही घ्यायचं जास्त दही. तर हे दही वगैरे ह्याच्यात मिक्स करून टाकायचं आणि नंतर हे हलवून घ्यायचं. तर आता आपण बघा इथे 1 वाटी दही टाकत आहोत आणि नंतर हे सगळं हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर त्याला 10 मिनटं भिजत घालायचं आहे. तर चला आपण आता हलवून घेऊया. तर हे बघा मी हलवून घेते आहे. हलवून घेतल्यानंतर हे सगळं असं मिश्रण घट्ट होतं. तर नंतर ह्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. तर बघा मी कसं हलवते आहे. एकसारखं हलवून ठेवायचं हे, कारण खालून वरून सगळं भिजलं पाहिजे ते सुजी आणि पोहे दह्यामध्ये. तर हे सगळं हलवून घेतलं, भिजवलं. तुम्ही कोणता नाश्ता सकाळी बनवता तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग आपण हा नाश्ता भिजत घातलेला होता. आता आपण बघूया, 10 मिनटं झालेली आहेत. तर बघू शकता आता हे कसं घट्ट झालेलं आहे. तर ह्याला थोडंसं आपण हाताने हलवून घेऊया, चमच्याने. सगळं हलवून घेतल्यानंतर मी तिकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपण हे बाफलून घेणार आहोत ना. तर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि नमक गार्निशला छान वाटतं, म्हणजे त्याच्या आतमध्ये त्याचा स्वाद छान येतो. बस तुमच्या हिशोबाने, तरी तुम्हाला त्याच्यात आतमध्ये जर मसाले वगैरे काय टाकायचे असतील तरी तुम्ही टाकू शकता. मी माझ्या मुलासाठी पण बनवते आहे, का तर त्याला म्हणजे थोडं लहान मुलांना कसं तिखट कमी आवडतं, त्यामुळे त्या हिशोबाने आपण थोडंसं तसं बनवतो. मग हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता ते बघूयात होईना म्हणून मी थोडं मोठ्या ताटात घेते आहे करून. तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे पहा, तोपर्यंत तिकडं माझं पाणी पण गरम होते बघुल्यामध्ये. मग नंतर आपण हे बाफले त्याच्यात छोटे छोटे बॉल्स बनवून आपण त्याच्यावर ठेवू शकतो. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. खूप कमेंट्स कमी येतात, कमेंट्स मला येत नाहीत. खूपच म्हणजे 4-5 कमेंट्स येतात. नक्की मला काही माझं चुकत असेल तर नक्की मला सांगा, मला समजवा, मला गाईड करा, मला सपोर्ट करा. असाच तुमचा सपोर्ट राहू दे.
आणि हे बघा मी आता ताटामध्ये घेतलेलं आहे आणि हाताने असं मॅश करून घेते आहे. तर हे पूर्ण थोडंसं असं जर घट्ट वाटत असेल थोडंसं हाताला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि नंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. जसं आपली इडली असते त्याचाच आकार ह्याला द्यायचा. छोटे छोटेसे गोल बनवून घ्यायचे आणि थोडेसे स्प्रेस करायचे आणि हे सगळे चाळणीला तेल लावून घ्यायचं, मोदकाच्या चाळणीला, आणि त्याच्यामध्ये हे बॉल्स ठेवून घ्यायचे. तर आपण हे करून घेतलेलं आहे. तर बघा मी कसं करते आहे. असं गोल गोल करून थोडंसं जर चिकट वाटत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर तुम्ही बॉल्स बनवून असे स्प्रेस करून त्याच्यामध्ये ठेवत जायचं. आमच्या घरी हा नाश्ता मी बनवला, खूप आवडला सगळ्यांना. त्यामुळे माझा मुलगा तर म्हणाला, मम्मा हे तर मला खूप आवडलं आणि खरंच तू आणि बनव. मग आणि संध्याकाळी आणि त्याच्यासाठी परत आणि एकदा बनवलं. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडलं, कारण हा खूप लवकर नाश्ता बनणारा आहे आणि खरंच खायला खूप छान लागतो. बेसिक तुम्ही त्याच्यात आणि मी जेवढे मसाले टाकलेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणि काय काय टाकून त्याच्यात तुम्ही बनवू शकता. खरंच खूप छान होतो नाश्ता हा. आणि अशाच मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन. तुम्ही पण नक्की करून बघत जावा आणि कसा वाटला तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला हे आपलं आता बनवून झालेलं आहे. तर आपली आता चाळण वाफवायला पाण्यावरती ठेवूया भगुल्यावर आणि झाकून ते वाफवायला ठेवूया. त्याच्यानंतर जे राहिलेले हे आहेत बाफले ते आपण बनवायला घेऊया. इकडे तोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण इकडे बाकीचे बाफले बनवून घेऊया. तर बघा आता आपण बाकीचे बाफले बनवायला घेतोय. बाकीचे बाफले बनवून झाले की तेच त्याच प्रकारे आपण बाफलून घ्यायचे आणि नंतर मग फोडणी द्यायची. तर तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला कसं वाटतेत माझी रेसिपी नक्की मला सांगा. आणि मी आहे महाराष्ट्राचीच, पण आम्ही इकडे UPला राहतो. तर माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी असेल तर मला नक्की सांगा. आणि मी आहे विट्याची. तर नक्की तुम्ही तिकडचे कोण असाल तर मला नक्की कमेंट्समध्ये हाय हॅलो आणि नक्की कसे आहेत माझे व्हिडिओ ते मला नक्की सांगा. तुम्हाला आणि कोणती रेसिपी जर बघायची असेल तर ती पण मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी ते पण व्हिडिओ त्याचे बनवेन आणि तुमच्याशी शेअर करेन. नक्की सांगा. आणि काही माझे शॉर्ट्स पण आहेत कॉमेडीचे, ते पण तुम्ही पहा. त्याच्यात काही आवडत असेल तर ते पण तुम्ही मला नक्की सांगा. बघा आपण हे राहिलेले आता बाफले बनवत आहोत. तर बाकीचे सगळे बाफले बनवून घेत आहोत. तर हे छोटे छोटे बॉल्स बनवून आपण असे सगळे भरपूर झाले. हे माझ्या मुलाला तर खूपच आवडले आणि मला पण हे बनवायला खूप मजा आली. कारण खायला पण चांगलं वाटतं आणि दुसरी गोष्ट बनवण्यात पण जो आनंद असतो आणि समोरच्याला जेव्हा खायला घालतो आपण त्याच्या ज्या बोलण्यावरनं त्याला ज्या आवडलेल्या वस्तूवरनं आपल्याला किती आनंद होतो हे त्यालाच माहिती असतं. की समोरचा व्यक्ती खुश झाला ना मग आपल्याला पण खरंच मजा येते. तर आपण हे आता बनवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता. तर आपले हे वाफले बनवून झालेले आहेत. आता ते जे बनलेले वाफले आहेत ते बाफून झालेले आहेत, ते आपले तयार झालेत. तर ते आपण आता एका ताटामध्ये काढून घेतो आणि बाकीचे सगळे बाफायला शिजायला ठेवून देऊया. तर हे बघा हे सगळे बाफले शिजायला ठेवून देऊया. भरपूर झाले हो. आणि तिखट तुमच्या हिशोबाने ठेवा. तुम्ही जेव्हा आपण हे जे मळतो त्याच्यामध्ये तेव्हा तुम्ही मसाले पण टाकू शकता बेसिक जे तुम्हाला हवे असतील ते. आणि नंतर जेव्हा आपण फोडणी पण देणार तेव्हा पण तुम्हाला तीळ जिरे, माझ्यापाशी तीळ नव्हते म्हणताना मी जिरे आणि मोहरीची फोडणी दिली होती. आणि हे बघा बाकीचे सगळे बाफले आपण ठेवलेले आहेत आता. आणि तुम्ही पण तसेच मसाले वगैरे तुमच्या बेसिकने टाकू शकता.
मिरची वगैरे टाकू शकता, हिरवी कढीपत्ता टाकू शकता. ऑलवेज इथं UPला कढीपत्ता नाही ना मिळत, महाराष्ट्रातच मिळतो. मग आम्ही केव्हा गावी वगैरे गेलो तर तिथून घेऊन येतो, पण ह्यावेळेस नाही जमलं म्हणताना मग माझं राहिलं. मग तुमच्यापाशी असेल तर तुम्ही नक्की टाका, त्याच्याने पण खूप स्वाद येतो. आणि मेन ह्याच्यात सांबर मसाला पण लागतो. तर पाहू शकता आपले मसाले वगैरे मी काढून घेतलेले आहेत. फोडणीला कढई वगैरे ठेवलेली आहे. तर आता आपण मसाले पाहू. जिरे, राई, नंतर आपण घेतली आहे हळद आणि लाल मिरची पावडर. ह्याच्याने कलर थोडा छान येतो. आणि गावची चटणी पण आपण यूज करतो. गावची चटणी, काळी चटणी पण आपण घेऊ शकतो. तर प्रथम आपण तेल टाकूया कढईमध्ये. जसं तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये फोडणीला जिरे आणि राई हे दोन्ही टाकणार आहोत. तेल थोडंसं जास्त झालं होतं का तर एकदम ओतलं ना बॉटलनी तर थोडं तेल जास्त झालं म्हणून मी काढून घेतलं. बाळासाठी बनवत होते ना, तर तिखट पण कमी करत होते आणि तेल पण थोडंसं जास्त झालं होतं, तर तेल पण काढून घेतलं. आणि आता माझं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून घेऊया. हे पहा, जिरे टाकले. जिरे जसे तडतडले की राई टाकूया. आणि राई टाकली. राई टाकून तडतडली की हळद वगैरे टाकायची, थोडीशी मिरची पावडर टाकायची, धना पावडर टाकायची. मिरची पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि आपण जे बनवलेले बाफले होते सांबर मसाला टाकला. तर हे आता आपण थोडं हलवून घेतलं आणि नंतर हे मसाल्यामध्ये बाफले टाकलेले आहेत. तर आपण टाकलेले बाफले आता हलवून घेऊया. तर पहा, हे सगळं एकसारखं करून घ्यायचं. सॉरी, मी नमक टाकलं नाही. नमक वरून टाकायचं विसरले. आणि त्याच्या आतमध्ये मी नमक टाकलं होतं आणि वरून टाकलं नव्हतं, लक्षात नाही राहिलं, परत टाकलं नमक. तर आता आपण ह्याच्यावरती धनिया भुरभुरूया. आणि झालं आपलं हे बेसिक नाश्ता तयार झालेला आहे. तर पाहू शकता, खूप छान दिसतोय. तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण नक्की एकदा करून बघा. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंना मी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे पहा, आमचे मिस्टर होते, तर त्यांना खायचं होतं, ते चेक करत होते. तर त्यांनी पण चेक केलं आणि त्यांनी पण सांगितलं की छान झालं आहे वगैरे म्हणून. तर पाहू शकता त्यांना पण खूप खाय प्यायची म्हणजे आवड आहे, त्यामुळे ते पण. धन्यवाद.